ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मनसेला मराठी बहुल भागामध्ये एकच जागा, शिवडी, दादर, घाटकोपर, विक्रोळीमध्ये 2 ते 3 जागांची मागणी होती। कमी जागा मिळत असल्याने आणखी 18 जागेची मनसेची मागणी। आज पुन्हा ठाकरे बंधूंच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चेची शक्यता आहे। मराठी बहुल भागामध्ये मनसेला एक जागा देण्यात आलेली आहे, त्यामुळे आजच्या बैठकीत ठाकरे पक्षाकडून अधिकच्या जागा सोडल्या जातात का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मनसेला मराठी बहुल भागामध्ये एकच जागा देण्यात आल्याची माहिती आहे। ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये खरं तर भांडूप, विक्रोळी आणि शिवडी, दादर या जागांवरून वाद पाहायला मिळतो। 194 ची जागा ही मनसेकडे होती, मात्र ती आता शिवसेना ठाकरे गटाकडे गेलेली आहे। तसेच शिवडीमध्ये एक जागा ही खरं तर मनसेच्या वाट्याला मिळालेली आहे। त्याचप्रमाणे भांडूप आणि विक्रोळीमध्ये सुद्धा एकच जागा ही देण्यात आलेली आहे। कुठेतरी 2 ते 3 जागांची मागणी आहे, त्यामुळे अतिरिक्त 18 जागांची मागणी आता मनसेकडून करण्यात येते आहे। कालच्या बैठकीमध्ये सुद्धा या संदर्भात चर्चा झालेली आहे, त्यामुळे आज नक्की पुन्हा एकदा बैठकीचा फेरा होणार आहे। या फेऱ्यामध्ये 18 जागांबद्दल काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र भांडूप असेल, विक्रोळी असेल, दादर, शिवडी या भागामध्ये, मराठी बहुल भागामध्ये खरं तर 2 जागा देण्यात याव्या अशा प्रकारची भूमिका ही जी आहे ती मनसेकडून व्यक्त करण्यात येते। मात्र या ठिकाणी एकच जागा सोडवण्यात आलेली आहे। आज शेवटची बैठक होण्याची शक्यता आहे, कारण अगदी 2च दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी जागा वाटपामध्ये अद्यापही घोडा अडल्यामुळे उमेदवारी अर्ज हा जरी उमेदवारांनी भरला असला तरी एबी फॉर्म अद्यापही देण्यात आलेला नाही। त्यामुळे आज उद्या हे एबी फॉर्म देण्यात येणार आहेत। त्यापूर्वी जागा वाटपामध्ये जे असलेला तिढा आहे, तो पेच आहे, तो सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आजच्या बैठकीमध्ये या संदर्भात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे। नीलम, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।